आपला नवा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयाचे सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून. ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नावं सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांग. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवली जाईल. आधी जात मग पक्ष. असं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवत जाईल. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कुणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायला हातात त्याच्या. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवून तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागतात. सरपंच, पुढं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कमी करता. कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाही शिकायला, नोकरीला लागण्यासाठी? त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला पण पक्षाला. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतो तुम्हाला. बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमच्या पोरी शिकत नाहीत का? गप्पा आणायला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चालला, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकते काय चाललंय. आणि ते वाघासारखे कुठूनच येणार आहे 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्याला नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत त्यांच्याजवळ नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय. 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणते नका देऊ. मग कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठ्यावर माहितीये का? कारण सांगितलं म्हणलं मराठ्याला उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं काय हरकत. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं. मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नात उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग बसले नाही 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 म्हणलं मग करतो. म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का चालता?
की मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, रक्त घालून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही. कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांना द्यायचं. नाही फुलायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं, किती काय हात टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा 4 काढा. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्याने सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायला. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होतानेच वेळ दिला. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झाले आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्याच्या आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष मोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलं. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायची कशी? पोरांनी ऍडमिशन घ्यायची कशी? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा, एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही? काय चूक केली त्यांच्या आई बापाने त्यांना शिकवून? तुम्ही असे रिक्तात म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मत मात्र मराठ्यांनी करायचे आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ईएसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू फुले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोरांचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो, किती दिवस लागतात द्यायचं म्हणलं? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणलं?